आज आपण जय महाराष्ट्र मोठ्या अभिमानाने म्हणतो. मुंबईला महाराष्ट्राची राजधानी म्हणतो, पण कधी असा विचार केलाय का की मुंबई आपल्याला इतक्या सहजासहजी मिळाली का? ही होती संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि हिचं हृदय होतं मुंबई आमची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ही चळवळ नेमकी काय होती, ही चळवळ कशी वाढली आणि मुंबई महाराष्ट्राला कशी मिळाली. 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि पुढे मोठा प्रश्न उभा राहिला, तो म्हणजे राज्यांची रचना कशाच्या आधारावर करावी. त्यानंतर अनेकांनी मागणी केली की भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती व्हावी आणि ह्याच पार्श्वभूमीवर पुढे 1956 मध्ये राज्य पुनर्रचना आयोग हा स्थापण्यात आला. पण महाराष्ट्रासाठी स्वतंत्र राज्याची मागणी झाली तेव्हा या मुंबईला धरून मोठी आर्थिक अडथळे निर्माण झाले, कारण मुंबई ही भारताची तेव्हा आर्थिक राजधानी होती, आर्थिक केंद्र होते आणि मुंबई ही गुजरातला देण्यात यावी किंवा मग मुंबई हा वेगळा केंद्रशासित प्रदेश करावा अशी मागणी बऱ्याच जणांनी आणि यामुळे मराठी जनते संतापाची लाट उसळली होती. मुंबई आमची आहे ही घोषणा तेव्हा निघाली होती पहिल्यांदा आणि ती फक्त भावनिक उद्गार नव्हती, तर ती होती महाराष्ट्रातल्या जनतेची श्रमाची राजधानी. गिरणी कामगारांनी इथं रात्रंदिवस मेहनत केली होती, कवी लेखकांनी इथे भाषेचा प्रसार केला होता. मुंबई ही मराठी संस्कृतीची शिदोरी होती, त्यामुळे हा फक्त एक नारा नव्हता. मुंबई आमची आहे हा उद्घोष होता, तो म्हणजे मराठी जनतेचा श्रम, संघर्ष आणि परंपरेचा अभिमान. 1956 ते 1959 दरम्यान ही समिती अधिक सक्रिय झाली. मोर्चा, आंदोलन, शाहिर्या, पोवाड्या यांद्वारे ही समिती आणखी प्रबळ झाली होती. आचार्य अत्रे, सेनापती बाबा, दत्ताजी डेंगळे आणि शाहीर अमर शेख यांनी हा मोर्चा अधिक सक्रिय केला होता आणि हे आंदोलनाला त्यांनी आणखी मोठ्या प्रमाणात बळ दिलं होतं. समाजातील प्रत्येक वर्गाचा यामध्ये समावेश होता. शेतकरी असो, विद्यार्थी असो, नोकरदार असो, व्यावसायिक असो, महाराष्ट्रातला प्रत्येक जण या ठिकाणी एकवटला होता. 21 नोव्हेंबर 1955 लाखो आंदोलक रस्त्यावर उतरले होते आणि मुंबई आमच्या अशा घोषणा चालू होत्या. यात सरकारने गोळीबाराचा आदेश दिला आणि जवळपास 105 हुतात्मे शहीद झाले. यांमध्ये काही विद्यार्थी, काही स्त्रिया आणि काही आंदोलकांचा समावेश होता. ही महाराष्ट्रातील इतिहासातील सर्वात दुःखद आणि सर्वात निर्णायक अशी घटना होती. हुतात्म्यांच्या बलिदानानंतर ही चळवळ आणखी सक्रिय झाली आणि त्यामुळे दिल्लीवर मोठा दबाव आला आणि पुढे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि राज्याची राजधानी ही मुंबई ठरली आणि पुढे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. हा विजय होता महाराष्ट्राच्या शक्तीचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा. आपण इतिहास विसरलो तर हक्क सुद्धा हरवतो आणि त्यामुळे मुंबई आमची आहे हा फक्त नारा नव्हता, तर तो आजही तेवढाच महत्वाचा आहे, कारण हा संस्कृतीचा, मराठी अस्मितेचा, भाषेचं प्रतिनिधित्व करणारा हा नारा आहे. ही होती संयुक्त महाराष्ट्राची चळवळीची माहिती. ही फक्त चळवळ नव्हती, तर हा होता महाराष्ट्राच्या जनतेचा, एकतेचा, संस्कृतीचा आणि शक्तीचा पराक्रम. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.